बांगरवाडी विकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं स्वर्गीय रामूदादा बोरसटे यांना भावपूर्ण आदरांजली. संचालक मंडळ वसंतराव कदम चेअरमन, नाथाशेठ सावंत व्हाईस चेअरमन, बाळशीराम बांगर, नकाजीबुवा बांगर, नामदेव बांगर, नामदेव बिचारे, कोंडीभाऊ बांगर, बन्सी बांगर, सुहास नांगरे, पांडुरंग शिरतर, रमेश कसबे, सौ मानिका घोलप, सौ मीराबाई भालेराव, प्रमोद बांगरसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोहर कुमकर साहेब अकाउंटंट, प्रशांत भालेराव क्लार्क, बाजीराव बांगर शिपाई व दैनंदिन ठेव प्रतिनिधी, रवींद्र विश्वासराव दैनंदिन ठेव प्रतिनिधी, मंगेश बांगर दैनंदिन ठेव प्रतिनिधी. बांगरवाडी विकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादितचे सर्व सभासद, सल्लागार, हितचिंतकांच्या वतीनं स्वर्गीय रामूदादा बोरसटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जुन्नर तालुक्याच्या राजकीय पटलामध्ये सहकार क्षेत्रामध्ये उत्तर पूर्व पट्ट्यातील एक अग्रगण्य नावाजलेलं, त्याचबरोबर समाजाशी नाळ असणारे व्यक्तिमत्व कैलासवासी रामभाऊ कृष्णाजी बोरसटे उर्फ रामूदादा, ज्यांना या बिल्ले गावाने ग्रामनेता ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. आणि विशेषत्वानं सांगायचं म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, त्याचबरोबर बेल्हा विकास विविध कार्यकारी सोसायटीचे दीर्घकाळ चेअरमन राहिलेले जुन्नर तालुक्यातले एकमेव नेते जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे रामूदादा बोरसटे, जे समाजाप्रती असणारी सद्भावना, समाजाला सहकार क्षेत्राच्या माध्यमातून, बेल्हे विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं जो काही पीक कर्जाचा पुरवठा असेल, मध्यम मुदतचा कर्जाचा पुरवठा असेल, अशा अनेक सोसायटीच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारा हा एक दूरदृष्टीचा माणूस आज आपल्यात नाही. आदरणीय रामूदादा बोरसटे हे नुसतं सहकारापुरतं मर्यादित नव्हतं, तर बेल्हे गावाच्या जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यामध्ये कर्मवीरांना यांचे जे रयत शिक्षण संस्था आहे ते पश्चिम विभाग समितीच्या सल्लागारपदी देखील रामूदादा बोरसटे होते. त्याचबरोबर बेल्हे येथील शालेय शिक्षण समितीचे ते कायम अध्यक्षही राहिलेले. त्यांच्या आधिपत्याखाली बेल्लेश्वर विद्यालयामध्ये कैलासवासी हरिभाऊ शेठ गुंजाळ यांच्या जे काही नाव त्या शाळेला दिलेलं आहे. आणि आदरणीय रामूदादा बोरसटे यांचं प्रेरणास्थान किंवा ज्याला गुरुस्थान जे होतं ते कैलासवासी हरिभाऊ शेठ गुंजाळ हे होते. आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून किंवा त्यांच्या विचारधारा सोबत घेऊन त्यांनी कार्य केलं. शैक्षणिक धोरणंसुद्धा चांगल्या पद्धतीनं रामूदानी राबवली. आणि विशेषत्वाने सांगायचं म्हणलं तर रामूदादा बोरसटे हे जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये कार्यरत असताना तत्कालीन कालामध्ये या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार व तालुक्याचे सहकर्मर्षी कैलासवासी शिवाजीराव उर्फ दादासाहेब काळे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमुख होते. आणि त्यांच्या आधिपत्याखाली त्यावेळेला रामूदादा बोरसटे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले. आणि सभापती होत असताना या बेल्हे बाजारामध्ये, बेल्हा बाजार हा संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा बाजार, खूप मोठी बाजारपेठ. आणि या बाजारपेठेमध्ये त्यांनी विविध प्रकारची विकास कामे केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बेल्हे गावाला व्यापारी संकुल कुठल्या प्रकारचं त्या काळामध्ये नव्हतं. मग ज्यावेळेला रामूदादा बोरसटे हे या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले तर प्रथम त्यांनी जो काही निर्णय घेतला तर या बेल्हे बाजारामध्ये व्यापारी गाळे उभे केले, जेणेकरून स्थायी पद्धतीनं प्रत्येक व्यापारी या ठिकाणी राहायला पाहिजे आणि व्यवसाय वृद्धिंगत झाले पाहिजे, हा त्यांचा त्या काळचा दूरदृष्टीचा निर्णय होता. आणि आज जे आपण बेल्ह्यामध्ये पाहतो ह्या बाजारतळावरती जेवढे काही व्यापारी गाळे आहेत, काही ऑफिसेस असतील, PDC बँकेची ऑफिस असेल, हे सगळे रामूदादांच्या काळामध्ये त्यांनी तयार केली. आणि अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून तो एक रोजगार सुद्धा उपलब्ध झाला. ज्यावेळेला बेल्हा विकास सोसायटीची निवडणूक जाहीर झाली एक 10 वर्षापूर्वी, त्यावेळेला बांगरवाडीला सुद्धा एक प्रतिनिधित्व देण्याचं ठरलं. तर कैलासवासी आदरणीय राजाभाऊ गुंजाळ यांनी वसंतराव कदम आमच्या संस्थेचे चेअरमन
यांची शिफारस केली आणि त्यानुसार रामदादांनी ते ग्राह्य धरून बिनविरोध निवडणूक त्यावेळेला पार पडली आणि आमच्या वाडीला वसंतराव कदमांच्या माध्यमातून एक स्थान देण्यात आलं. प्रत्येक वाडीला हे स्थान दिलं गेलं. तर आमच्या वाडीला देखील त्यांनी विचार केला आणि स्थान दिलं. आणि विशेषपणे सांगायचं म्हणजे की सतत तो 10 वर्ष आमच्या बांगरवाडीतून सदस्यत्व त्यांनी दिलं. आणि वसंतराव कदम यांचे सुद्धा रामदादांशी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अतिशय जवळकीचे संबंध तयार झाले का जेणेकरून वसंतराव सुद्धा बांगरवाडी विकास पतसंस्थेमध्ये सुरुवातीपासूनच स्थापनेपासून ते संस्थापक अध्यक्ष असल्या कारणाने सहकाराचा त्यांना देखील चांगल्या प्रकारचा एक अभ्यास होता. आणि सोसायटीमध्ये गेल्याच्या नंतर एक समन्वयक पद्धतीने त्यांनी रामदादांबरोबर सतत राहिले. एक जीवाभावाचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी कायम रामदादांनी वसंतरावांना नक्कीच मान दिला हे आम्ही सुद्धा पाहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शैक्षणिक धोरण असू द्या, सहकार असू द्या, राजकारण असू द्या, राजकारणात देखील रामदादांचे या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी वल्लभशेठ बेनके हे त्यांचे अतिशय स्नेहसंबंध त्यांचे सतत टिकून राहिले. शरद पवारांच्या विचाराचं वारसा रामदादांच्या वागण्यात असायचा आणि त्या कार्यात त्यांचा तो दिसून आला. आणि याच्या पलीकडचं जर व्यक्ती म्हणून पाहिलं रामदादा तर रामदादा बोरसटे हे आबाल वृद्धांपासून मोठ्यांपासून तर लहानांपर्यंत सर्वांबरोबर श्रीमंतांपासून तर गरिबांपर्यंत एक सारखी वागणूक देणारा माणूस. लहानांमध्ये गेले तर लहानांसारखे होणार, तरुणांमध्ये गेले तरुणांसारखे होणार, तरुणांमध्ये हसून खेळून राहणार, त्यांना मान देणार, चेष्टा मस्करी करणार. रामदादा हे सगळ्यांना हवे वाटणारं या बेल्लेगावचं एक व्यक्तिमत्व होतं. आणि मना सगळ्यात सर सांगायचं म्हटलं तर रामदादाचे हा स्वच्छ मनाचा माणूस. जे काय बोलायचं तो रोखठोक तोंडावरती बोलणार, समोरच्याला राग आला तरी चालेल, परंतु त्या व्यक्तीच्या बाबत परत त्याच्या रामदादांच्या मनामध्ये कधी दुजाभाव किंवा द्वेषभावना कधी दिसली नाही. असं एक स्वच्छ विचाराचा, स्वच्छ मनाचा माणूस आज या बेल्ले गावाने किंवा आम्ही सर्वांनी आपल्यातून गेल्यामुळं ती एक फार मोठी खंत मनामध्ये वाटते आणि एक पोकळी निर्माण झाली का एवढ्या दीर्घकाळ सहकार क्षेत्रामध्ये टिकून राहिलेलं व्यक्तिमत्व. आणि सगळं सांगायचं म्हणजे आदरणीय राजाभाऊ गुंजाळ, धोंडीभाऊ शेठ पिंगट ही जी काही मान्यवर मंडळी होती तर त्यांनी सुद्धा कधी रामदादांचा शब्द डावलला नाही. आणि त्याच पद्धतीने आजही या पंचक्रोशीतला जो काही सामान्य वर्गापासून तर श्रीमंतांपर्यंतचा सगळा समाज हा रामदादाला एक मनापासून स्थान देत राहिला. आणि आमच्या बांगरवाडी विकास पतसंस्थेच्या वतीनं, बांगरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं व आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आदरणीय रामदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.